प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की सुंदरशे दिवस आपल्याला ख्रिस्तामध्ये त्याने दाखवला आणि आज सर्वत्र मायवार साजरा केला जात आहे. या रविवारच्या दिवशी, या मायवारच्या दिवशी आपण एकत्र आहोत. तर देवाची स्तुती करूया, देवाच्या वचनानुसार तो आत्मिक मन्ना घेऊया. फुलाताई, सॅमसन अंकर, त्याची लेकरं, आई, मावशी नाहीये, या सर्वांना मायवरच्या शुभेच्छा. प्रभू आशीर्वादित करो, स्थिर राखो विश्वासामध्ये. जेवढे ऑनलाईन पाहतील त्या सर्वांनाही मायवरच्या शुभेच्छा. स्तोत्रसंहिता 98 याचं पहिलं वचन काय म्हणतं? परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा, कारण त्याने अद्भुत कृत्य केली आहेत. त्याच्या उजव्या हाताने, त्याच्या पवित्र भुजाने तारण साधिले आहे. स्तोत्र 98 पहिलं वचन सांगते की परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा. परमेश्वर जसा रोज नवीन दिवस आपल्या जीवनात दाखवतो, तसं प्रत्येक दिवसाकडे नाविन्याने देवाच्या नजरेने पाहायला शिका. नाराजीने, दुःखाने नाही, तर परमेश्वराने आज आपल्याला राखलेलं आहे. भलं तुमचं जीवनामध्ये आज दुःख असू द्या, त्रास असू द्या, पण त्या दिवसामध्ये परमेश्वराची आपल्याला काहीतरी इच्छा, आपल्या जीवनामध्ये आज काहीतरी आशा आहे, विश्वास आहे की परमेश्वराने आज आपल्याला दिवस दाखवला आहे. तर आपलं जीवन त्यांनी राखलेलं आहे ख्रिस्ताच्या नामामध्ये. या आनंद उल्हासाने परमेश्वराकडे जाणारे बना. ते आपण एक छोटीशी प्रार्थना करूया. प्रार्थनेनंतर आपण एक दोन गीत प्रभूला सादर करू आणि त्यानंतर आपण परत देवाच्या वचनाकडे जाणार आहोत. प्रेज द लॉर्ड. धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. यावेळी करता, समय करता, सुंदरची वेळ संध्या तू आमच्या जीवनात दाखवलीस, आम्हाला तो ख्रिस्तामध्ये एकत्र आणलं, त्याबद्दल धन्यवाद देतो. फुलाताईंचं कुटुंब, त्यांच्या घरातील इतर व्यक्ती, सॅमसन अंकल, त्यांचे लेकर, ऑनलाईन जेवढे पाहतात, आई, या सर्वांना येणाऱ्या वचनाद्वारे तो ख्रिस्तामध्ये आशीर्वादित कर. आजच्या मायवारच्या दिवशी प्रत्येक आई, बहिणी, सर्वांना तू स्थिर राखला असशील, आशीर्वादित केलं असशील आणि त्यांच्या हातच्या कामाला तू फळ दिलं असशील, आमचा विश्वास आहे. आमच्या हातून कळत न कळत होणाऱ्या सर्व चुकांची, अपराधांची ख्रिस्ताच्या नावात आम्हाला क्षमा कर. ज्यांनी आमची मन दुखवली त्यांनाही आम्ही प्रभू येशूच्या नावात क्षमा करतो. येणाऱ्या वचनाद्वारे तू आत्मिक मन्ना प्रत्येकाला तू दे. ही प्रार्थना त्या तारणकर्त्या ख्रिस्ताच्या नावात केली म्हणता एक पित्या, आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. आज आपल्याला पुन्हा एकदा त्याने एकत्र आणलं आणि सुंदरशी वेळ प्रार्थनेसाठी दिली. बहुतेक लोकांच्या जीवनामध्ये हा आजचा दिवस त्यांनी पाहिला नसेल. बरेच जण दुःखी असतील. जर तुम्हाला त्या गोष्टी माहित आहेत तर एकमेकांकरता सांत्वनाच्या प्रार्थना करणारे, सांत्वन करणारे बना. कारण प्रभूने आपल्याला दिवस दाखवला तर त्या गोष्टी आपण कराव्यात ही प्रभूची इच्छा असेल. याकरता नेहमी नवे गीत गाणारे असे बना. उपासना संगीत मध्ये उपासनेस जमताना 881 नंबरचं गाणं आहे. खूप सुंदर गाणं आहे की देवाकडे, आत्ताच आपण स्तोत्र संहितेमधले जे वचन वाचले की या देवाला नवे गीत गाऊन परमेश्वराला गुणगान नवे गीत गाऊन करा. परमेश्वराचे गुणगान कशी करा? नवे गीत गाऊन करा. देवाने जर आजचा दिवस दाखवलाय, आपल्याला राखलंय, तर त्याच दुःखाने, त्याच निराशानेकडे परमेश्वराकडे पाहू नका, त्याकडे जाऊ नका. तर नवे गीत, जो नवी उत्पत्ती सारखं काल होऊन ते गेलं सोडून देणारे आणि त्या दिवसाकडे नव्याने पाहणारे असे बना. तो विश्वास आपल्या ठाई असला पाहिजे. कितीही संकट आली, कितीही दुःख असले, किती क्लेशाने व्यापलेले जरी असाल, तर जो दिवस परमेश्वराने आपल्याला दाखवला आहे त्या दिवसामध्ये नव्याने देवाच्या आत्मिक दृष्टीने पाहणारे बना. आणि नेहमी विश्वास दृढ ठेवा की मनुष्य जे अशक्य ते देवाला शक्य आहे.
होय, ज्या परमेश्वराची आपण भक्ती करतो, ज्या ख्रिस्तावर आपण विश्वास ठेवतो, तो मेलेल्यांना जिवंत करणारा असा आहे. समुद्रातून वाटा काढणारा तो असा आहे. त्याने आपल्या पुत्रास आपल्या पापांकरता अर्पण असं वधस्तंभावर दिलं. तो मारला गेला, पुरला गेला, उठवला गेला. त्याच्यावर ठेवलेल्या विश्वासाद्वारे तुम्ही आम्ही सुद्धा त्याच्या येण्याच्या वेळेस उठवले जाऊ. प्रेज द लॉर्ड. या मायवरच्या दिवशी आपण गीत गाऊया, परमेश्वराला स्तुती देऊया, सर्व बहिणींकरता, सर्व मातांकरता, की जे सेवा करतात, चर्चेसमध्ये असतील, हॉस्पिटलला असतील, समाजसेवक असतील, की त्यांच्याद्वारे परमेश्वर त्याची प्रीती लोकांपर्यंत पोहोचवतो. या हो या, जय जयकार करा या माझ्या ख्रिस्ताचा. या हो या, जय जयकार करा या माझ्या ख्रिस्ताचा. ख्रिस्ताचा त्या जगदुद्धाराचा, माझ्या येशूचा. ख्रिस्ताचा त्या जगदुद्धाराचा, माझ्या येशूचा. या हो या, जय जयकार करा या माझ्या ख्रिस्ताचा. येशूचा देवाच्या शब्दाचा, माझ्या देवाचा. येशूचा देवाच्या शब्दाचा, माझ्या देवाचा. या हो या, जय जयकार करा या माझ्या ख्रिस्ताचा. या हो या, जय जयकार करा या माझ्या ख्रिस्ताचा. देवाचा राजांच्या राजाचा, माझ्या बापाचा. देवाचा राजांच्या राजाचा, माझ्या बापाचा. या हो या, जय जयकार करा या माझ्या ख्रिस्ताचा. या हो या, जय जयकार करा या माझ्या ख्रिस्ताचा. प्रेज द लॉर्ड. आपण सुंदरच्या दिवशी, या मायवारच्या दिवशी आपण एकत्र आहोत, की त्याची दया आहे रोज नव्याने आपल्या जीवनामध्ये तो दाखवतो. रोज काय करतो परमेश्वर? ती दया आपल्या जीवनामध्ये रोज राखतो. रोज ती दया आपल्या जीवनामध्ये तो देतो. ही त्याची दया आहे. आपण त्या दयेकडे पाहत नाही, नाही का? आपण उठतो आणि परत परमेश्वराला त्या मागण्या विनंत्या करत असतो, माझं हे दुरुस्त कर, माझं ते दुरुस्त कर. परमेश्वराने आपल्याला तो दिवस दाखवला, त्याकडे आपण आनंदाने पाहत नाही, विश्वासाने पाहत नाही, की परमेश्वराने आपला सुंदरसं दिवस दाखवलेला आहे, आपल्याला राखलेलं आहे, उठवलेलं आहे, सुंदरसं अन्न दिलेलं आहे. पण त्या आशीर्वादाकडे आपण पाहत नाही. त्या गोष्टींकडे पाहणारे शिका. उपासना संगीत 33 नंबरचं गाणं, ईश्वराची दया. होय, रोज एक दिवस पाहणं या जगामध्ये, आणि तो दिवस पाहणं, त्या दिवसाकरता तयार होणं, प्रभूच्या दिवसाकरता, ही देवाची दया आहे. जो कोणी त्याच्या पुत्राच्या नामावर विश्वास ठेवतो, त्याच्यावरती दया करण्यात आलेली आहे. आपण क्रोधासाठी उठवले जाणार नाहीत, तर न्यायाकरता उठवले जाणार नाहीत, तर तारणाकरता उठवले जाऊ. आपण कशासाठी उठले जाणार आहोत? आपला विश्वास काय आहे? की आपण तारणाकरता ख्रिस्तावर ठेवलेल्या विश्वासाद्वारे उठवले जाणार आहोत. आणि एवढी मोठी दया त्यांनी आपल्यावर केली, एवढी मोठी दया जर त्यांनी आपल्यावर केलेली आहे, आपल्या पापाचा खंड भरलेला आहे, सार्वकालिक जीवन दिलेलं आहे, तर या जगात निंदा त्रास भोगत असताना देवाला, मनुष्याला, स्वतःला, शेजारच्यांना दोष देणं बंद करा. ही ती दया आहे, ही ती प्रीती आहे. उपासना संगीत याचं 33 नंबरचं गाणं, ईश्वराची दया. होय, परमेश्वराने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल
त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. ही ती दया आहे, नरकापासून वाचवणारी, सार्वकालिक जीवन देणारी. तो देवांचा देव, प्रभूंचा प्रभू येशू, याच्यावर विश्वास ठेवणारे तुम्ही आहात, तर तुमच्या आमच्या जीवनात ती दया केलेली आहे. आणि ती दया, प्रीती, क्षमाशीलता आपल्या जीवनात राखा. आणि ज्यांच्यावर झाली नाहीये त्यांच्या जीवनामध्ये ती दया, ती प्रीती, ते तारण आपल्या जीवनातून घोषणा करणारे बना. ईश्वराची दया किती सांगतीचा लागेना, न्याय तरी त्याची प्रीती सिंधुवे वडी जाना. देव बोले प्रेमे फाटा, की माझ्या वरी भाता, की माझ्या वरी भा. सर्व कष्टी सर्व दुःखी ओजियानी कनती, ऐकू जाते दिव्य लोकी, प्रीती तेथे वसती. देव बोले प्रेमे पाटा, की माझ्या वरी भाटा, की माझ्या वरी भा. देव खरा ममताळू, अंत काही लागेना, केवळा चोखन वाळू, माणसांना कळेना. देव बोले प्रेमे फाटा, की माझ्या वरी भाटा, की माझ्या वरी भा. ती खरी अघात प्रीती, जीत याच्या अंतरी, तोच म्हणे नाही भीती, मी दयास नावरी. देव बोले प्रेमे फाटा, की माझ्या वरी भाटा, की माझ्या वरी भा. या उदासी भ्रांती सोडा, त्याची वाणी ऐकूनी, निशलाती मैत्री जोडा, पूर्ण भाव ठेवूनी. देव बोले प्रेमे फाटा, की माझ्या वरी भाटा, की माझ्या वरी भा. बापावरी टेकताना, लेकरांना सुख पा. येशूपासी राहताना, हर्ष वाटतो अपा. देव बोले प्रेमे फाटा, की माझ्या वरी भाटा, की माझ्या वरी भा. ईश्वराची दया किती सांगतीचा लागेना, न्याय तरी त्याची प्रीती सिंधुवे वडी जाना. देव बोले प्रेमे फाटा, की माझ्या
वरी टाकी माझ्या वरी टाकी माझ्या वरी टाकी माझ्या वरी धन्यवाद धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू, तुझ्या नावाला धन्यवाद देतो पवित्र आत्मा, तुझ्याही नावाला धन्यवाद धन्यवाद देतो या वेळे करता समय करता सुंदरशी वेळ तू आमच्या जीवनात आणलीस, आम्हाला तू ख्रिस्तामध्ये राखलंस त्याबद्दल धन्यवाद देतो. सॅमसन अंकल त्यांचं कुटुंब, त्याचे लेकर, फुलाताई त्यांचं कुटुंब, त्यांचे लेकर, छायाताई त्यांचे लेकर, ऑनलाईन हिवाळी कुटुंब पाहत आहेत, आई आणि शेजारचे लोक, या सर्वांना तुझ्या हाती देत. येणाऱ्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू स्थिर कर, आरोग्य दे, विश्वासात तुझ्या सामर्थ्याचा विश्वास त्यांच्या ठाई दृढ कर आणि येणाऱ्या सर्व परिस्थितीमध्ये दृढतेमध्ये, विश्वासाच्या दृढतेमध्ये, ख्रिस्तामध्ये त्यांना तू स्थिर असं तू राख. होय, प्रत्येकाच्या जीवनात ते वचन जावं, ते आरोग्य, तारण, क्षमाशीलता, शांती त्यांना मिळावी असं तू ख्रिस्तामध्ये तू कर. येणाऱ्या वचनाद्वारे तो आत्मिक बोध मन्ना प्रत्येकाला तू दे आणि होऊ दे त्यांच्या जीवनात त्याने तू स्वीकारावा आणि तुझ्या राज्याचं फळ त्यांच्या ठाई यावं, तुझ्या धार्मिकतेचं फळ त्यांच्या जीवनात यावं असं तू कर. ही सर्व प्रार्थना विनंत्या ख्रिस्तामध्ये पूर्ण केलेला आहेस त्याबद्दल धन्यवाद देत. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावात केली म्हणता एक पित्या, आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ आजच्या वेळेकरता, समयाकरता. सुंदरशी संध्या वेळ त्याने आपणास दाखवली, याबद्दल आपण त्याची स्तुती करूया, आराधना करूया. आणि मायवारच्या दिवशी प्रभूने आपणास एक सुंदरसा दिवस दाखवला. आणि आज पुन्हा एकदा आपण ते देवाचं आत्मिक वचन म्हणणं आपण ख्रिस्तामध्ये घेणार आहोत. फक्त 1-2 मिनिटं द्या. प्रेज द लॉर्ड. पहा, आपण आज जो संदेश ऐकणार आहोत तो प्रभूमध्ये आज मायवार आहे. प्रभूमध्ये आपण तो दिवस पाहिलेला आहे. या मायवारच्या दिवशी आपण ख्रिस्तामध्ये पुन्हा एकदा ते आत्मिक वचन ख्रिस्तामध्ये ऐकणार आहोत आणि त्या वचनाद्वारे येणारा आत्मिक मन्ना सुद्धा आपण घेणार आहोत. पहा, परमेश्वराने या जगामध्ये प्रत्येकाला आई वडील दिलेले आहेत. जसं आपला स्वर्गीय पिता आहे तसंच या जगामध्ये सुद्धा आई वडील दिलेले आहेत. आणि आई वडिलांनी त्यांच्या मुलामध्ये ते देवाच्या पिढ्यानपिढ्या त्याचं वचन, त्याचे संस्कार घालावेत असं पवित्र शास्त्रातली वचन सुद्धा ख्रिस्तामध्ये दिलेली आहेत. आणि आज जर मायवार आहे तर या दिवशी आपण तेच वचन ऐकूया जे आत्मिक बोध देतं त्या सर्व स्त्रियांना ज्या ख्रिस्तामध्ये विश्वासू आहेत. ख्रिस्तामध्ये विश्वासू आहेत अशा सर्व स्त्रियांना जे वचन आत्मिक बोध देतं ते आज आपण ऐकूया. आणि आज जे वचन आपण प्रभूमध्ये ऐकणार आहोत, पहा, बाई तुझा विश्वास मोठा आहे, तुझं मनोरथ सिद्धीस जावो. ती पुढील काळाविषयी निश्चिंत असते. कोण निश्चिंत असतं? जे ख्रिस्ती कुटुंबामधील स्त्रिया आहेत, प्रभू विषयावर विश्वास ठेवणाऱ्या आहेत, जे ख्रिस्तावर विश्वास ठेवतात. फुलाताईंचा आहे, छायाताईंचा आहे, सॅमसन अंकलचा आहे, जे ऑनलाईन हिवाळे कुटुंब आहेत, जे जे ख्रिस्तावर विश्वास ठेवतात अशा सर्व स्त्रिया ज्यांना मुलं आहेत त्या भावी काळाविषयी कशा असतात? निश्चिंत असतात. कशामुळे?
देवावरच्या विश्वासामुळे. ज्या ज्या स्त्रिया, ज्या ज्या स्त्रियांना मुलं आहेत, ज्या माता आहेत, त्या सर्व स्त्रिया ज्या देवावर विश्वास ठेवतात, त्या विश्वासाद्वारे त्या निश्चिंत आहेत आपल्या घराविषयी, आपल्या कुटुंबाविषयी. आणि आज आपण एक आत्मिक बोध देणारा संदेश ऐकणार आहोत. बाई, तुझा विश्वास मोठा आहे, तुझं मनोरथ सिद्धीस जावो. ती पुढील काळाविषयी निश्चिंत असते. कोण निश्चिंत असतं? जे ख्रिस्तावर विश्वास ठेवतात, जे प्रभू येशूवर विश्वास ठेवतात, त्या सर्व स्त्रिया निश्चिंत असतात, विश्वासू असतात आपल्या कुटुंबाविषयी. कितीही संकट आले, कितीही अडचणी आल्या, कितीही त्रास झाला, तरी त्या विश्वासू असतात. त्या परिस्थितीकडे पाहत नाहीत, ते विश्वासाची पेरणी करणाऱ्या असतात. कारण की त्यांना ख्रिस्तावर ठेवलेल्या विश्वासाद्वारे तो आशा असते, भावी सुस्थितीची आशा असते, आणि त्या निश्चिंत असतात. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन सांगते की बाई, तुझा विश्वास मोठा आहे, तुझं मनोरथ सिद्धीस जावो. अशा स्त्रियांचा जे ख्रिस्तावर विश्वास भक्कम दृढ राखतात, त्या सर्व स्त्रियांचा मनोरथ सिद्धीस जातो. त्यांच्या कुटुंबाविषयी, त्यांच्या मुलाबाळांविषयी मनोरथ जो असतो, ज्या योजना असतात, जो विश्वास असतो, जो परमेश्वराकडे मागणी असते, जी परमेश्वराकडे विनंती असते, अशा सर्व स्त्रियांचा ख्रिस्तावरच्या विश्वासाद्वारे, देवाच्या विश्वासाद्वारे त्यांचे मनोरथ सिद्धीस जातात. प्रेज द लॉर्ड. पवित्र शास्त्रामध्ये हन्ना नावाची एक स्त्री होती. ती इस्रायलचा संदेष्टा शमूएल ह्याची आई. तिला मूल होत नव्हतं. तिची सवत म्हणजे तिच्या नवऱ्याची दुसरी पत्नी तिचा निंदा करत असे, पण तिचा विश्वास दृढ होता. ती मंदिरात जाऊन रडायची, परमेश्वराला मागणी करायची, आणि तिची मागणी देवाने मान्य केली. तिला शमूएल मुलगा दिला, आणि तिने देवासंगती कमिटमेंट केली होती की मी याला समर्पित करील देवाच्या सेवेकरता. आणि जेव्हा तो दूध तुटतं, त्याचं तो मोठा होतो, थोडासा जाणकार होतो, तो एलीकडे ती सुपूर्त करते. तुमच्याही ज्या ज्या स्त्रिया आज ख्रिस्तावर विश्वास ठेवत आहेत, ख्रिस्ताच्या विश्वासू आहेत, त्या सर्व स्त्रियांना परमेश्वराचं वचन सांगतं की तुम्ही दृढ राहा विश्वासामध्ये, तुमच्या मागण्यामध्ये दृढ राहा. तुमची मुलं बदलत नसतील, तुमची मुलं संकटात असतील, व्यसनात असतील, त्रासात असतील, प्रत्येक गोष्टीमध्ये अडचणीत असतील, तर तुम्ही विश्वासाने प्रार्थना करणाऱ्या बना. दृढ राहा आपल्या मागण्यामध्ये, परमेश्वर तुमच्या मागण्या पूर्ण करेल. बाई, तुझा विश्वास मोठा आहे, तुझं मनोरथ सिद्धीस जावो. अशा ज्या स्त्रिया देवावर विश्वास ठेवतात, प्रभूवर विश्वास ठेवतात, त्या पुढील काळाविषयी निश्चिंत असतात. कारण की त्यांचा विश्वास त्या जिवंत पित्यावर, प्रभू येशूवर दृढ असतो. प्रेज द लॉर्ड. बाई, तुझा विश्वास मोठा आहे, तुझं मनोरथ सिद्धीस जावो. पुढील काळाविषयी निश्चिंत असते. या आपण या संदेशाकडे प्रभूमध्ये वळूया. मत्ते याचा 5वा अध्याय 21 ते 28 वचन काय म्हणतं पहा. मत्ते कृषीवर्तमान याचा 15वा अध्याय, मत्ते याचा 15वा अध्याय 21 ते 28 वचनामध्ये वचन काय सांगतं पहा. मत्ते याचा 15वा अध्याय 21 ते 28 वचनामध्ये वचन काय सांगतं पहा. यहुदीतर मुलीचे रोग निवारण. याचा मथळा काय आहे? यहुदी मुलीचं रोग निवारण. मत्ते याचा 15वा अध्याय 21 ते 28 वचन. यहुदीतर मुलीचे रोग निवारण. वचन काय सांगतं पहा. नंतर येशू तेथून निघून सोर व सिदोन यांच्या प्रांतात गेला, आणि पहा, त्या प्रांतातून एक कनानी बायको येऊन मोठ्याने म्हणाली, प्रभू, दाविदाचे पुत्र, मजवर दया करा, माझी कन्या भूताने फार पिडलेली आहे. तरी त्याने तिला काहीच उत्तर दिले नाही. तेव्हा त्याच्या शिष्यांनी जवळ येऊन त्याला विनंती केली की तिला निरोप द्या, कारण ती आमच्या मागून ओरडत येत आहे.
त्याने उत्तर दिले, इस्रायलच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढराखेरीज इतर कोणाकडे मला पाठविलेले नाही. तेव्हा ती येऊन त्याच्या पाया पडून म्हणाली, प्रभूजी मला सहाय्य करा. त्याने उत्तर दिले, मुलांची भाकर घेऊन कुत्र्यास घालणे हे ठीक नव्हे. तिने म्हटले, खरे प्रभू, तरी कुत्री ही आपल्या धन्याच्या मेजावरून पडलेली चूर खातात. तेव्हा येशूने तिला उत्तर दिले, बाई, तुझा विश्वास मोठा, तुझं मनोरथ सिद्धीत जाओ. आणि त्या घटकेस तिची कन्या बरी झाली. प्रेज द लॉर्ड. काय वचन सांगतं आपल्याला, आत्मिक बोध देतं. यहुदी तर मुलीचे रोग निवारण. ख्रिस्त म्हणतो, पित्याने मला इस्रायलच्या हरवलेल्या मेंढराखेरीज इतरांकडे पाठवलेलं नाही. आणि ही बाई कनानी होती. ही बाई कोण होती? कनानी होती. ती विश्वासू नव्हती, देवाच्या घरातली नव्हती. त्यांना परमेश्वर माहित नव्हता. अशा प्रांतातून ती आलेली होती. आणि तिला काय झालं होतं की तिच्या मुलीला बरं वाटावं म्हणून ती विनंती करत होती ख्रिस्ताकडे. प्रेषित सुद्धा ख्रिस्ताला विनंती करत होते की या बाई आमच्या मागून ओरडत येत आहे. पहा, तेव्हा ती येऊन त्याच्या पाया पडून म्हणाली, प्रभूजी मला सहाय्य करा. त्याने उत्तर दिले, मुलांची भाकर घेऊन कुत्र्यास घालणे हे ठीक नव्हे. आणि तिच्या मुलीला काय झालं होतं तर, माझी कन्या भूताने फार पिडलेली आहे. ती कशाने पिडली होती? दुष्ट आत्म्याने पिडलेली होती. आज तुम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवत आहात. प्रभू येशू तुम्हाला ठाऊक आहे, ती कनानी प्रांतातली होती. तिच्या मुलीला दुष्ट आत्मा भूत लागलं होतं आणि ती पिडलेली होती. आज आपलीही मुले अनेक त्रासात असतील, अनेक अडचणात असतील, अनेक गोष्टीमध्ये अडकलेले असतील, दुष्ट गोष्टीमध्ये अडकले असतील, दुष्ट सवयामध्ये असतील. पण देवाचं वचन सांगतं, जे देवावर विश्वास ठेवतात, दृढ राहतात, त्यांच्या मागण्या विनंत्या मान्य होतात. त्यांचे मनोरथ पूर्णतास जातात. त्या पुढील काळाविषयी काय असतात? निश्चिंत असतात. बाई, तुझा विश्वास मोठा, तुझे मनोरथ पूर्ण हो. ख्रिस्त तिला म्हणतो, बाई, तुझा विश्वास मोठा, तुझं मनोरथ पूर्ण हो. आज आपला विश्वास तसाच आहे काय? आपल्या मुलाबाळांविषयी, आपल्या नातेवाईकांविषयी, आपल्या मुलांविषयी. कारण मत्तेचं 15 अध्याय 21 ते 28 वचनामध्ये त्या भूतग्रस्त मुलीला बरं वाटा म्हणून ती कनानी प्रांतातून आलेली स्त्री प्रभू येशूच्या मागे पडते. येशू ख्रिस्त म्हणतो, मला यहुदी घराण्याशिवाय इस्रायलच्या हरवलेल्या मेंढरांशिवाय इतरत्र पाठवलं नाही. इस्रायलच्या हरवलेल्या मेंढरांखेरीज इतरत्र पाठवलं नाही ख्रिस्त म्हणतो प्रेषितांना. पण ती बाईला ख्रिस्त म्हणतो, पहा, मुलांची भाकर घेऊन कुत्रास घालणे हे ठीक नव्हे. पण ती बाई म्हणते, धन्याच्या मेजावरचा पडलेला चोरा सुद्धा कुत्री खातात. ख्रिस्त तिला म्हणतो, बाई, तुझा विश्वास मोठा, जा, तुझे मनोरथ पूर्ण हो, तुझा मनोरथ सिद्धीस जाओ. तुम्ही अनेक मागण्या परमेश्वराकडे करत असाल, ख्रिस्ताकडे करत असाल. तुमचे मुलं, तुमचे लेकरं आज कुठल्या तरी बंधनामध्ये असतील. तुम्ही जर ख्रिस्तावर, देवावर विश्वास दृढ राखता तर तुमचेही मनोरथ पूर्णतेस जातील. जे देवावर विश्वास ठेवतात, आपल्या मागण्या विनंत्या पित्याकडे करत असतात, त्या विश्वासात दृढ राखतात, त्यांना पुढील काळाविषयी निश्चिंत असते. जे ख्रिस्तावर विश्वास दृढ राखतात, आपल्या मागण्या विनंत्या पूर्ण होणार आहेत, आपला विश्वास दृढ राखतात, त्यांचे मनोरथ पूर्णता जाणार आहेत. ते पुढील काळाविषयी निश्चिंत असणार आहेत. प्रेज द लॉर्ड. त्या कनानी बाईसारखा आपला विश्वास दृढ ठेवा. ख्रिस्ताच्या वधस्तंभावरचा तो धीर आपल्या ठाई मागा.
आपल्या मागण्या विनंत्या पूर्ण होत नसतील तर प्रार्थना बंद करू नका, निरंतर प्रार्थना करा. तुमच्या मागण्या पूर्ण झालेल्या आहेत, तुमचं मनोरथ पूर्ण सिद्धीत जाणार आहे. तुम्ही विश्वासात दृढ राहा. तुम्ही विश्वासात काय करा? तुम्ही विश्वासात दृढ राहा. मत्ते 15 अध्याय 21 ते 28 वचनामध्ये वचन आपणास दिसतं की ते बाईला ख्रिस्त म्हणतो, बाई तुझा विश्वास मोठा आहे, तुझा मनोरथ सिद्धीस, तुझा मनोरथ सिद्धीस, तुझा मनोरथ सिद्धीस जाओ. आणि होय, आपण जो संदेश ऐकत आहोत तो हाच आहे, बाई तुझा विश्वास मोठा, तुझं मनोरथ सिद्धीस जाओ. ती पुढील काळाविषयी निश्चिंत असते. कोण निश्चिंत असतं पुढील काळाविषयी? ज्यांचा देवावर विश्वास दृढ असतो, जे आपण केलेल्या प्रार्थना पित्याने ऐकलेला आहे, तो त्याच्यावर काम करत आहे, तो माझ्या प्रार्थनेचं उत्तर देणार आहे, हा विश्वास दृढ राखतात, ते पुढील काळाविषयी निश्चिंत असतात. लक्षात ठेवा, तुम्ही मागितलेल्या विनंत्या त्याने ऐकलेल्या आहे, तो त्याच्यावर काम करत आहे आणि तुमचे मनोरथ तो सिद्धीस नेणार आहे. प्रेज द लॉर्ड. बाई तुझा विश्वास मोठा, तुझे मनोरथ सिद्धीस जाओ. ती कनानी प्रांतातून आलेली स्त्री आपल्या मुलीतले ते दुष्ट आत्मा, दुष्ट गोष्टी जाव्यात म्हणून ख्रिस्ताकडे विनंती करत असते, प्रेषिताच्या मागे पडलेले असते. ख्रिस्त म्हणतो मुलांची भाकर घेऊन कुत्र्यांस टाकणं योग्य नाही, पण ती म्हणती की कुत्रे धन्याच्या मेजावरचा पडलेला चूर सुद्धा खातात. तिचा विश्वास तो मोठा होता, तसा विश्वास आपल्या ठाई राखा. आज जे ख्रिस्ती विश्वासू आहेत, प्रभूवर विश्वास ठेवणाऱ्या स्त्रिया आहेत, ज्यांना मुलं आहेत, ज्यांना ख्रिस्त माहित नाही, अशा सर्व स्त्रियांना प्रभूचं वचन सांगतं की तुम्ही सुद्धा तुमच्या ठाई तो दृढ विश्वास राखा. तुमच्या प्रार्थना विनंत्या ऐकण्यात आलेल्या आहेत, त्याच्यावर परमेश्वर पुत्र ख्रिस्त काम करत आहे. आज ना उद्या त्या प्रार्थनेचे उत्तर तुम्हाला मिळणार आहे. आणि जे देवावर आपला विश्वास दृढ राखतात, तो सामर्थ्य विश्वास आपल्या ठाई राखतात, त्यांच्या पुढील काळाविषयी त्या निश्चिंत असतात, त्यांचे मनोरथ सिद्धीस जातात. ज्या मागण्या त्यांनी केलेल्या आहेत त्याबद्दल ते विश्वासू राहतात, त्यांच्या मागण्या पूर्ण होतात. कारण विश्वास काय आहे? इब्रिलोकांसपत्र 11 अध्याय 1 वचन. विश्वास अपेक्षित गोष्टीविषयीचा असलेला भरोसा आहे. तुमच्या डोळ्याला तुम्ही केलेल्या प्रार्थनांची उत्तरं दिसत नसतील, तुम्ही मागलेल्या विनंत्यांना वेळ लागत असेल, तर लक्षात ठेवा, ख्रिस्त म्हणतो योहान 5 अध्यायामध्ये, पिताही काम करत आहे, मीही काम करत आहे. त्या प्रार्थना विनंत्यावर पिता काम करत आहे, ख्रिस्त काम करत आहे. तुम्ही मागितलेल्या मागण्या विनंत्यापेक्षा मोठ्या योजना तुमच्या जीवनात राबवणारा तो परमेश्वर आहे. होय, आज मायवार आहे. मायवारच्या दिवशी सर्व स्त्रियांना देवाचं वचन असं सांगतं, तुमचे मुलं आज कुठल्या तरी अडचणीत असतील, कुठल्या तरी बंधनात असतील, तुम्ही प्रार्थना करत असाल, तुमच्या प्रार्थनेची उत्तर तुम्हाला मिळत नसतील, तर तुम्ही दृढ राखा तो विश्वास. त्या कनानी स्त्रीसारखा आपल्या ठाई दृढ विश्वास राखा. शमूलेच्या आईसारखा, हन्नासारखा आपल्या ठाई तो विश्वास दृढ राखा. तुमच्या प्रार्थना विनंत्या पूर्ण होणार आहेत, तुमचे मनोरथ पूर्ण होणार आहे. देवाचं वचन सांगतं. तो दुष्ट तुमच्या कानाजवळ कुजबुजत असेल, तुमच्या जुन्या गोष्टी काढून दाखवत असेल, तुम्हाला तो निराशा घालत असेल, त्या दुष्टाला ठणकावून सांगा की माझा प्रभू येशू देवाच्या उजव्या साईडला माझ्या प्रार्थना विनंत्या पोहोचवण्याकरता बसला आहे, असं वचन आहे, अशी घोषणा करा आपल्या जीवनामध्ये. त्या निराशाकडे कान देऊ नका, आपले कान त्या प्रभूच्या वाणीकडे द्या. दिल में धीमी आवाज आई, अपने गुनाहों को मान, जान लिया मैंने आवाज उसकी, जिसका किया अपमान. त्या आवाजाचा अपमान करू नका. तो तुम्हाला क्षमा करा सांगत असेल तर क्षमा करून टाका. स्वतःला प्रीतीत राखा, विश्वासात दृढ राखा. सर्व परिस्थिती नजरेला वेगळी विपरीत दिसत असेल, संकट तुमच्या जीवनात येऊन टेपलेली असतील, तरी सुद्धा विश्वासात स्वतःला दृढ राखा. देवाने जसं ख्रिस्ताला मेलेल्यात उठवलंय, तो विश्वास आपल्या ठाई दृढ राखा.
तसं तो मलाही उठवेल. तुम्ही केलेल्या प्रार्थना विनंत्या त्याच्याकडे पोहोचलेल्या आहेत, त्याची उत्तरं तुमच्या जीवनात येत आहे. त्या भूतग्रस्त मुलीची आई ख्रिस्ताकडे विनंती करते. कुत्री सुद्धा मालकाच्या मेजावरून पडलेला चुरा खातात. ख्रिस्त तुझा विश्वास पाहून म्हणतो, बाई तुझा विश्वास मोठा आहे, तुझं मनोरथ सिद्धीच जाऊ. तुम्ही सुद्धा तुमच्या मुलाबाळांकरता प्रार्थना करत असाल, ती बदलावी असं तुम्हाला वाटत असेल तर आपल्या प्रार्थना विनंत्या बंद करू नका, आपला विश्वास सोडू नका. तुमच्या प्रार्थनेची उत्तरं लवकरच ख्रिस्तामध्ये तुम्हाला मिळतील. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन सांगतं, बाई तुझा विश्वास मोठा, बाई तुझा विश्वास मोठा, तुझं मनोरथ सिद्धीस जाव. पुढील काळाविषयी ती निश्चिंत असते. ज्यांचा देवावर विश्वास दृढ असतो, स्थिर असतात, ते पुढील काळाविषयी कसे असतात? निश्चिंत असतात. आज्ञेत राहा, नम्रपणामध्ये राहा, देवाच्या अनुशासनात राहा, वचनात स्वतःला राखा. आज मायवार आहे तर देवाचं वचन सांगतं त्या सर्व स्त्रियांना ज्यांची मुलं अडचणीत आहेत, ते प्रार्थना विनंती करत आहेत परमेश्वराकडे. मग ते विश्वास असू देत, अविश्वास असू दे, ख्रिस्त माहित असू दे, ख्रिस्त माहित नसू दे, अशा सर्व स्त्रियांना देवाचं वचन आज सांगत आहे की तुम्ही ज्या गोष्टींसाठी प्रार्थना करत आहात, ज्या गोष्टींसाठी तुम्ही प्रार्थना विनंती करत आहात, पहा तुम्ही विश्वासू दृढ राहा. पहा त्यांची बंधनं तुटलेली तुम्ही पाहाल, त्यांचं जीवन तुम्ही बदललेलं पाहाल, तुमच्या प्रार्थनेची उत्तरं तुम्हाला मिळालेली तुम्ही पाहाल. विश्वासात दृढ असे उभे राहा. प्रेज द लॉर्ड. तीताच्या पत्रामध्ये वचन काय सांगतं पहा. तीतास पत्र याचा 2रा अध्याय 3 ते 6 वचन काय सांगतं पहा. तसेच वृद्ध स्त्रियांनी चालचलनीत वंदनशील असावे, त्या चहाड मद्यपानासक्त नसाव्यात, सुशिक्षण देणाऱ्या असाव्या. त्यांनी तरुण स्त्रियास असे शिक्षण द्यावे की त्यांनी आपल्या नवऱ्यावर मुलाबाळांवर प्रीती करावी. मर्यादेशील शुद्धाचरणी घरचे काम पाहणाऱ्या, मायाळू, आपल्या नवऱ्याच्या अधीन राहणाऱ्या असे असावे, म्हणजे देवाच्या वचनांची निंदा होणार नाही. होय, स्त्रियांसाठी, वृद्ध स्त्रियांसाठी, तरुण स्त्रियांसाठी देवाचं वचन सांगतं आज मायवार आहे तर तुम्ही अनुशासनात राहा. ज्यांची लग्न झालेली आहेत त्यांनी आपल्या पतीच्या अधीन अशा राहा. आपल्या नवऱ्यावर, आपल्या मुलाबाळावर प्रीती करणाऱ्या बना, म्हणजे देवाच्या वचनांची निंदा होणार नाही. आणि वृद्ध स्त्रियांनी तरुण स्त्रियांना असा बोध द्यावा की त्यांनी तरुण स्त्रियांस असे शिक्षण द्यावे की त्यांनी आपल्या नवऱ्यावर, मुलाबाळांवर प्रीती करावी. वृद्ध स्त्रियांनी ज्या सुना आहेत, ज्या लेकी आहेत, ज्यांची लग्न झाली तुमच्या लेकींची, त्या सर्व वृद्ध स्त्रियांना वचन सांगतं की तुम्ही तुमच्या तरुण मुलींना बोध काय करा, तर नवऱ्यावर आणि मुलावर प्रीती करायला शिकवा. प्रेज द लॉर्ड. मर्यादेशील शुद्ध आचरणी, घरचे काम पाहणाऱ्या, मायाळू, आपल्या नवऱ्याच्या अधीन राहणाऱ्या असे असावे, म्हणजे देवाच्या वचनांची निंदा होणार नाही. निंदा कधी होते? जेव्हा आपण देवाचं वचन राखत नाही, देवाचा विश्वास आपल्या ठाई दृढ राखत नाही. म्हणून तुमच्या प्रार्थनांची उत्तरं मिळत नाही. तुमच्या घरात वादिवाद असतील, तट असेल, मत्सर असेल, यासाठी असेल की तुम्ही एकमेकांना क्षमा करत नाही, एकमेकांवर प्रीती करत नाही, एकमेकांवर तो देवावरचा विश्वास दृढ राखत नाही. प्रेज द लॉर्ड. तीताच्या पत्रामध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये पौल या गोष्टी नमूद करतो. प्रेज द लॉर्ड. तसेच वृद्ध स्त्रियांनी चालचलणुकीत वंदनशील असावे, त्या चहाड मद्यपान सक्त नसाव्यात, सुशिक्षण देणाऱ्या असाव्यात. स्त्रियांनी कसं असावं? जे ख्रिस्तावर विश्वास ठेवतात, ज्या विश्वासू नसतील, ज्या अविश्वासू, सर्व स्त्रियांनी देवावरचा विश्वास दृढ राखावा. आपल्या तरुण मुलींना, सुनांना असं शिक्षण द्यावं की त्यांनी नवऱ्यावर, आपल्या मुलावर प्रीती करणारे बनाव्या.
आणि जेव्हा तुम्ही असा विश्वास राखता, देवाचं वचन राखता, आज्ञापालन राखता, वृद्ध स्त्रिया आणि तरुण मुलींना असा बोध दिला जातो, त्या ठिकाणी काय होतं? त्या ठिकाणी विश्वास कार्य करतो, की त्या ठिकाणी प्रार्थनांची उत्तरं मिळाली जातात. जे आपल्या ठाई ते अनुशासन राखतात, वचन राखतात, त्यांच्या ठाई प्रार्थनेची उत्तरं मिळतात. त्या स्त्रियां पुढील काळाविषयी निश्चिंत असतात, कारण की ते देवाच्या वचनाचे संस्कार एकमेकांच्या जीवनामध्ये घालत असतात, विश्वास दृढ राखत असतात. होय, ज्या पित्यावर, ज्या प्रभू ईश्वर तुम्ही विश्वास ठेवत आहात, तो आईसारखं सांत्वन करणारा आहे. तो आईसारख्या तुमच्या जखमांना मलमपट्टी करणारा आहे. ज्या पित्याकडे, ज्या प्रभू येशूच्या नामामध्ये विश्वास ठेवून प्रार्थना विनंती करत आहात, तो तुमच्या जखमांना पट्टी बांधणारा, तुमच्या सर्व आजार दुरुस्त करणारा असं आहे. याकरता आपल्या तरुण स्त्रियांवर, आपल्या घरातील सुनांवर, आपल्या लेकरांवर त्या देवाच्या वचनाचे, प्रीतीचे संस्कार घाला. पहा, यशा 66 अध्याय, यशा याचा 66 अध्याय, यशा याचं पुस्तक, याचा 66 अध्याय, याचं 13 वचन काय म्हणतं पहा. यशा 66:13. आई मनुष्याचे सांत्वन करीते. आई काय करते? हा आवाज कुठून येतोय? बरं, ठीक आहे. तर यशा 66:13 काय सांगतं? आई मनुष्याचे सांत्वन करीते, तसे मी तुमचे सांत्वन करीन, यरूशलेमात तुमचे सांत्वन करीन. पहा, आज मायवर राहतो ना, मायवरची वचन प्रभूमध्ये आपण शिकत आहोत की पहा, जे स्त्रिया आज ज्यांना मुलं आहेत त्यांना देवाचं वचन सांगतं, आई मनुष्याचे सांत्वन करीते, तसे मी तुमचे सांत्वन करीन, यरूशलेमात तुमचे सांत्वन करीन. ज्या ज्या ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्या स्त्रिया आहेत, त्या सर्वांना देवाचं वचन आज बोध करतं की तुम्हाला आज सांत्वन प्राप्त नसेल, विश्वासू राहा. देव तुमच्या सर्व दुःखांचं सांत्वन करणारा असा आहे. एक आई जसं मनुष्याचं सांत्वन करते, तसा पिता आपल्या लेकरांचं सांत्वन करणारा, आपल्या खांद्यावर घेऊन वागवणारा असा तो मेंढपाळ आहे. होय, पुढील गोष्टीविषयी निश्चिंत राहा. जे देवाच्या विश्वासात राहतात ते पुढील गोष्टीविषयी निश्चिंत असे राहतात. पहा, तुम्ही विश्वास दृढ राखा. बाई, तुझा विश्वास मोठा आहे, तुझं मनोरथ सिद्धीत जाव. जे देवावर विश्वास ठेवतात, तो माझं सांत्वन करेल, तो माझ्या प्रार्थनेचे उत्तर देईल, कारण की पिता एका आईसारखं सांत्वन करणार आहे. ज्या स्वर्गीय पित्यावर तुम्ही विश्वास ठेवता, ज्या ख्रिस्तावर तुम्ही विश्वास ठेवत आहात, तो आईसारखं सांत्वन करणार आहात. तुम्ही आज तुमच्या जीवनात दुःखात असाल, क्लेशात असाल, तर तो पिता आईसारखं सांत्वन करणारा आहे, तुमच्या प्रार्थनेची उत्तर देणारा पिता आहे. होय, ख्रिस्त देवाच्या उजव्या साईडला त्या प्रार्थना विनंत्या पोहोचवण्यासाठी बसलेला आहे. त्या पित्याकडे फिरून या, विश्वासात दृढ स्वतःला राखा, आपल्या प्रार्थना निरंतर करा आणि विश्वासात दृढ राखा स्वतःला. तुमच्या प्रार्थनेची उत्तर स्वर्गीय पिता ख्रिस्तामध्ये लवकरच तुम्हाला देईल, कारण की जे विश्वास दृढ राखतात त्यांच्या प्रार्थनेचे उत्तर त्यांना मिळतात. जे विश्वास दृढ राखतात त्यांच्या प्रार्थनांची उत्तरं त्यांना मिळतात. त्या बाईच्या विश्वासावरून आपल्याला समजतं, त्या बाईच्या सत्य घटनेवरून आपल्याला समजतं. जी घटना ख्रिस्त असताना झाली होती ती बाबेल प्रांतातली होती, कनान प्रांतातली होती. तिच्या मुलीला भूत लागलं होतं आणि पहा, ख्रिस्त म्हणतो मुलांची भाकर घेऊन कुत्र्यांस टाकणे हे योग्य नाही. असं म्हटल्यानंतर सुद्धा ती विनंत्या ख्रिस्ताकडे करत होती. काय विनंत्या करत होती? कुत्री सुद्धा धन्याच्या मेजावरचा पडलेला चूर खातात. आपलाही विश्वास तसाच असला पाहिजे. आज प्रार्थनेची उत्तर नाही आली, उद्या येतील, उद्या नाही आली, परवा येतील. त्या विश्वासात दृढ उभे राहा. मरण आपल्याला जीव जरी गमावा लागला तरी विश्वासात दृढ उभे राहा. पहा, जीवनी मुकुट आपल्यासाठी ठेवलेला आहे. इब्री लोकांच्या पत्रामध्ये पण असंच एक सुंदर वचन आहे.
इब्रिलोकांस पत्र 11 अध्याय 31 ते 35 वचन काय सांगतात पहा. इब्रिलोकांस पत्र याचा 11 अध्याय 31 ते 35 वचन काय बोध करतात ते पाहूया आपण. इब्रिलोकांस पत्र 11 अध्याय 31 आणि 35 वचन. विश्वासाने राहाब कसबिनीचा पहा, विश्वासाने राहाब कसबिनीचा तिने हेरांचा स्वीकार स्नेहभावाने केल्यामुळे अवज्ञा करण्याबरोबर नाश झाला नाही. जेव्हा यहोशुवा यरीहोमध्ये सैन्य घेऊन जाणार होता, त्या शहराचा नाश करणार होता, तेव्हा गुप्तहेर पाठवले होते आणि तिथे पहा एक कसबनी होती. तिने त्या हेरांचा स्वीकार केला, त्या हेरांना तिने लपवलं आणि त्या विश्वासाद्वारे, त्या स्नेहभावाने तिचा काय झाला बचाव झाला. कसबनीचा बचाव कशामुळे झाला? त्या हेरांना स्नेहभावाने स्वीकारल्यामुळे. लक्षात ठेवा, आज मायवार आहे, देवाचं वचन सर्व स्त्रियांना बोध करतं. तुम्ही स्नेहभावाने एकमेकांचा स्वीकार करणारे आणि तुम्ही ज्या प्रार्थना पित्याकडे करत आहात त्या विश्वासात दृढ स्वतःला राखणारे बना. म्हणजे तुमच्या प्रार्थनेची उत्तर सुद्धा मिळतील आणि त्या प्रार्थनेची उत्तर तुम्ही येताना प्राप्त करताना स्वतःला पाहाल. तुमचं सांत्वन करणारा तो पिता आहे. आज तुमच्या मुलाबाळांना ज्या त्रासात तुम्ही पाहतात आणि ज्या प्रार्थना करत आहात त्या प्रार्थनेची उत्तर पिता देणार आहे. त्या प्रार्थनेची उत्तर पिता देणार आहे. जसं कनान प्रांतातील त्या बाईला उत्तर मिळालं. तिची मुलगी त्या दुष्ट आत्म्याच्या तावडीतून सुटले. तसंच तुम्ही आज कुठल्या तरी गोष्टीसाठी प्रार्थना करत असाल, आई आपल्या मुलाकरता प्रार्थना करत असेल, मुलाबाळांकरता प्रार्थना करत असेल, तर देवाचं वचन तुम्हाला सांगत आहे तुम्ही विश्वासात दृढ असेल राहा, तुमच्या मागण्या विनंत्या करत राहा, तुमच्या प्रार्थनेची उत्तर पिता तुम्हाला देईल आणि येणाऱ्या नाशापासून सुद्धा तुम्हास राखेल. इब्रिलोकांस पत्र 11 अध्याय 11 आणि 12 वचन काय म्हणतं पहा. इब्रिलोकांस पत्र 11 अध्याय 11 आणि 12 वचन काय सांगतं पहा. विश्वासाने सारेला देखील काळाच्या मर्यादा पलीकडे असतानाही वंश स्थापनेची शक्ती मिळाली, कारण तिने वचन देणारास विश्वसनीय मानिले. त्यामुळे एकापासून आणि तोही निर्जीव झालेल्या आशा पासून संख्येने आकाशातल्या ताऱ्यांसारखी व समुद्रा काठावरील वाळूसारखी अगणित इतकी संतती निर्माण झाली. प्रेज द लॉर्ड. अब्राहम 99 वर्षाचा होता. सारीची कूस निर्जीव झाली होती. वचन काय होतं अब्राहमाला की आकाशातले तारे इतकी तुझी संतती बनवेल. त्यांनी जर विश्वास ठेवला नसता वचनानुसार, त्यांनी आपल्या निर्जीव शरीराकडे पाहिलं असतं, तर ते त्यांच्याद्वारे आलेले अब्राहम, इसाक, याकोबाद्वारे वचनाद्वारे आज आपण संतती नसतो. लक्षात ठेवा, त्यांनी विश्वास ठेवला, देवाचं वचन विश्वसनीय मानलं. आज तुम्ही आम्ही सुद्धा देवावर विश्वास दृढ राखा, वचन विश्वसनीय राखा. ज्या प्रार्थना तुम्ही करत आहात, ज्या विनंत्या तुम्ही करत आहात, त्या प्रार्थनेचे उत्तर तुम्हाला मिळणार आहे. हे दृढ विश्वास आपल्या ठाई राखा. कारण वचन सांगतं सारेला देखील काळाच्या मर्यादा पलीकडे असताही, ती काळाच्या मर्यादेच्या पलीकडे होती. तिची कूस निर्जीव झाली होती. तिचा पती म्हणजे अब्राहम वयस्कर झाला होता. काळाच्या मर्यादा पलीकडे त्यांचं वय होतं, ते म्हातारे झालेले होते. देवाचं वचन त्यांना असं होतं की पहा, पुढच्या वसंत ऋतूमध्ये सारा गर्भवती होईल, ती पुत्र प्रसवेल. आज तुम्हालाही देवाचं वचन सांगत आहे, तुमच्याही ठाई तो ख्रिस्तावर विश्वास असेल. काय आपण आपल्या काळाच्या मर्यादा पलीकडे झालेलं शरीर, निर्जीव झालेल्या गोष्टी, तुमची निराशा पाहून देवावर अविश्वास दाखवत आहात काय? त्या स्त्रीसारखा विश्वास ठेवा, त्या सारेसारखा विश्वास ठेवा. निर्जीव झालेल्या गोष्टींवरची दृष्टी हटवा
आणि जो जिवंत देव तुमचं निर्जीव गोष्टी सजीव करू शकतो त्याच्यावर विश्वास दृढ राखा. विशेषतः आज मायवर आहे तर सर्व स्त्रियांना देवाचं वचन सांगतं की देवावर दृढ विश्वास राखा. तुम्ही मुलाबाळांकरता प्रार्थना करत असाल, तुमच्या कुटुंबाकरता प्रार्थना करत असाल तर त्या प्रार्थनेची उत्तर तुम्हाला मिळेल. तुमच्या जीवनातल्या निर्जीव गोष्टींकडे दृष्टी लावू नका. जो सजीव पिता आहे, जिवंत पिता आहे, तो निर्जीवात जिवंत करू शकतो त्याच्यावर विश्वास दृढ राखा. तुमच्या विश्वासाद्वारे तुमच्या प्रार्थनेची उत्तरं दिली जातील. जसं त्या कनान प्रांतातल्या स्त्रीची मुलीला भूत लागलं होतं, तिचा विश्वास होता तुमच्याही प्रार्थनेची उत्तरं प्रभू येशूच्या नावामध्ये दिली जातील. प्रेज द लॉर्ड. होय, तो पिता प्रीती करणारा आहे, तुमच्या आमच्या प्रार्थनेची उत्तर देणारा आहे. तुमच्या आमच्या पापांकरता त्या पित्याने एकुलता एक पुत्र दिला. जसं आई मुलाचं मनुष्याचं सांत्वन करते तसा पिता तुमच्या आमचे सांत्वन करणारा, तुमच्या आमच्या प्रार्थनेची उत्तर देणारा असा पिता आहे. यशा 49 अध्याय याचं 11, 14 ते 16 वचन काय म्हणतात पहा. यशा याचा 49 अध्याय 11 ते 16 14 ते 16 वचन काय म्हणतं पहा. यशा 49 14 ते 16 वचन. यावर सियोन म्हणाले परमेश्वराने माझा त्याग केला आहे. सियोन काय म्हणाले? परमेश्वराने माझा त्याग केला आहे, प्रभू मला विसरला आहे. या वचनाद्वारे आपण असं कधीतरी परमेश्वराला बोललो असो, माझ्या जीवनात गोष्टी घडत नाहीयेत, माझं वय वाढत चाललेलं आहे, माझ्या जीवनामध्ये त्या निर्जीव गोष्टी आहेत, काहीच बदलत नाही, मी प्रार्थना करत आहे, मी त्या जिवंत पित्यावर विश्वास ठेवलेला आहे, प्रभू येशूवर विश्वास ठेवलेला आहे, तरी माझं जीवन बदलत नाही, माझ्या प्रार्थनेची उत्तरं मिळत नाहीयेत. प्रभू मला विसरला आहे की काय, माझ्या प्रार्थना ऐकल्या जात नाहीत की काय, असा विश्वास देवावर दाखवून अविश्वास देवावर दाखवू नका. देवाचं वचन काय सांगतं पहा. यशा याचा 49 अध्याय 15 वचन. स्त्रीला आपल्या पोटच्या मुलाची करुणा येणार नाही एवढा तिला आपल्या तान्या बाळाचा विसर पडेल काय. स्त्रीला आपल्या पोटच्या मुलाची करुणा येणार नाही असं तिला विसर पडेल काय परमेश्वर म्हणतो. पहा, कदाचित स्त्रियांना विसर पडेल पण मी तुला विसरणार नाही. परमेश्वराचं वचन आज बोध करतं त्या सर्व स्त्रियांना ज्या परमेश्वराकडे हक्का मारत आहेत, प्रार्थना करत आहेत, विनंत्या करत आहेत, निर्जळ गोष्टीवरची दृष्टी हटवा आणि असं म्हणू नका काय प्रभू मला विसरला आहे काय. परमेश्वर म्हणतो तानी बाई आपल्या मुलाला विसर पडेल काय, कदाचित ती विसरेल पण मी तुम्हाला विसरणार नाही. तुमच्या प्रार्थनेची उत्तर तो देणारा आहे. कनान प्रांतातल्या त्या स्त्रीच्या प्रार्थनेचा, त्या विनंतीची मान राखला गेला. तिची मुलगी त्या घटकेस बरी झाली. तिचा विश्वासाद्वारे तिचा मनोरथ सिद्धीच गेला. त्या परमेश्वरावर विश्वास ठेवा, तो तुम्हा आम्हास न विसरणारा असा आहे. त्याने तुमच्या आमच्या पापांकरता त्याचा एकुलता एक पुत्र वधस्तंभावर अर्पण असा दिला. जो कोणी त्या ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्याची सर्व पापांची क्षमा झालेली आहे. कदाचित स्त्रियांना विसर पडेल पण मी तुला विसरणार नाही. पहा, मी तुला आपल्या तळहातावर कोरून ठेविले आहे, तुझा कोट नित्य माझ्या दृष्टीसमोर आहे. परमेश्वर म्हणतो माझ्या हातावर मी तुला कोरलं आहे. होय, तुमच्या आमच्या पापांकरता त्या पुत्राने, प्रभूने खिळे ठोकून घेतले, हातीपायी त्याच्या खिळे ठोकले, त्याच्या हाताला वण झाले. तो मला म्हणतो की संशयी राहू नकोस, अविश्वासू ऐस, येऊन माझ्या कुशीत हातात बोट घालून बघ. देवावर अविश्वास दाखवणारे बनू नका, तो तुम्हाला कधीच विसरत नाही. तुमचं आमचं जीवन शुद्ध व्हावं, सार्वकालिक जीवन मिळावं. जसं आई मुलाचं सांत्वन करतं तसं पिता तुमचं सांत्वन त्याने केलेलं आहे. तुमच्या पापाचा खंड ख्रिस्तामध्ये भरलेला आहे. तुम्ही केलेल्या प्रार्थनेची उत्तर तो देणार आहे. विश्वासात दृढ उभे राहा, प्रार्थना विनंत्या चालू ठेवा. पहा, तुमच्या प्रार्थनेची उत्तर लवकरच तुम्हाला मिळेल, कारण की परमेश्वर म्हणतो पहा मी तुला आपल्या तळहातावर कोरून ठेवले आहे, तुझे कोट नित्य माझ्या दृष्टीसमोर आहेत.
होय, पित्यासमोर ख्रिस्तामध्ये आपण नित्य त्याच्या समोर आहोत. आपल्या प्रार्थना नित्य त्याच्या समोर आहोत. तुमच्या मागण्या कल्पनापेक्षा अधिक देणारा तो परमेश्वर आहे. त्याचं वचन सांगतं, आपण जी काही मागणी कल्पना करतो त्यापेक्षा त्याच्या आत्म्याद्वारे आपल्या ठाई कार्य करणाऱ्या, फारच फार कार्य करणाऱ्या शक्तीने तो शक्तिमान आहे. होय, तो तुमच्या ठाई त्याच्या आत्म्याने तुमच्या मागणी कल्पनापेक्षाही मोठमोठ्या योजना पूर्णतास नेणारा तो परमेश्वर आहे. तर देवावरचा अविश्वास काढून टाका. तुमच्या प्रार्थनेची उत्तर तुम्हाला मिळतील. बाई, तुझा विश्वास मोठा, तुझं मनोरथ सिद्धीस जावो. जे देवावर विश्वास दृढ राखतात ते पुढील काळाविषयी निश्चिंत असतात. होय, ते पुढील काळाविषयी निश्चिंत असतात. इब्रानिपत्र 11:6 मगाशी सांगितलं पहा. विश्वास काय आहे? अपेक्षित गोष्टीविषयीचा भरोसा आहे आणि न मिळणाऱ्या गोष्टीविषयीचा खात्री आहे. तुम्ही देवावर जर विश्वास ठेवून प्रार्थना करत आहात तर तुम्हाला त्या गोष्टी मिळणारच आहे. त्याची भावी सुस्थिती पाहणारे बना. आज सर्व स्त्रियांना, ज्या माता आहेत, ज्या भगिनी आहेत, ज्या वयस्कर आहेत, त्यांना देवाचं वचन सांगतं, तुम्ही एकमेकांना, तुमच्या सुनांना शिस्त द्या, देवाचं वचन द्या. आपल्या नवऱ्यावर प्रीती करणाऱ्या बना, आपल्या मुलावर प्रीती करणाऱ्या बना. आपल्या कुटुंबामध्ये देवाचं वचन पेरा, ती प्रीती पेरा, देवाचं अनुशासन पेरा, देवाचा सामर्थ्याचा विश्वास आपल्या ठाई पेरा आणि तुमच्या प्रार्थना केलेल्याच्या विनंत्या पूर्ण झाल्या असा विश्वास दृढ राखा. म्हणजे तुम्ही पुढील काळाविषयी निश्चिंत राहा. तो सामर्थ्याचा विश्वास आपल्या ठाई राखा. इर्मया याचा 31 अध्याय 15 ते 17 वचन काय म्हणतं पहा. इर्मया याचा 31 अध्याय 15 ते 17 वचनामध्ये वचन काय सांगतं. परमेश्वर असे म्हणतो, रामात शोक व आकांत याचा शब्द ऐकू येत आहे. राहेल आपल्या मुलासाठी रडत आहे. आपल्या मुलामुळे ती सांत्वन पावत नाही, कारण ती नाही. राहेल काय करत आहे? आपल्या मुलामुळे शोक करत आहे, कारण तिची मुलं नाही आहेत. ती सांत्वन पावत नाही. परमेश्वर असे म्हणतो, तू आपला शब्द रडण्यापासून, आपले डोळे अश्रुपातापासून आवर, कारण तुझ्या श्रमाचे फळ तुला मिळेल. ते शत्रूंच्या देशातून परत येतील असे परमेश्वर म्हणतो. तुला भावी सुस्थितीची आशा आहे. तुझी मुले आपल्या सीमेच्या आत परत येतील. होय, तुम्ही केलेल्या प्रार्थनेची उत्तरे येणार आहेत. तुम्ही केलेल्या प्रार्थनेची उत्तरे तुम्हाला दिली जाणार आहेत. तुमचे डोळे त्या अश्रुपातापासून दूर करा. रडण्यापासून, त्या अश्रुपातापासून स्वतःला आवरा. आस्था पश्चाताप धरा. विश्वास दृढ राखा. तुमच्या प्रार्थनेची उत्तर तुम्हाला दिली जाणार आहेत. तुमच्या श्रमाचं फळ तुम्हाला मिळणार आहे. जसा त्या आईचा विश्वास होता, ती कनानी होती, तिची मुलगी दुष्ट आत्म्याने पीडित होती. ख्रिस्त म्हणतो, इस्रायलच्या घराण्याशिवाय इतरांकडे मला पाठवलं नाही. मुलाची भाकर घेऊन कुत्र्यास घालणं योग्य नाही. ती बाई म्हणते की कुत्री सुद्धा मालकाच्या मेजावरचा पडलेला चूर खातात. तिने शेवटपर्यंत विश्वास दृढ राखला. ख्रिस्त तिला म्हणाला, बाई, तुझा विश्वास मोठा आहे, तुझा मनोरथ सिद्धीत जावं. होय, तुमचे आमचे मनोरथ सिद्धीत जातील जेव्हा तुम्ही तो विश्वास आपल्या ठाई दृढ राखाल. जेव्हा तुम्ही केलेल्या प्रार्थना, विनंत्या पित्याने ख्रिस्तामध्ये ऐकलेल्या आहेत असा विश्वास दृढ राखाल, तेव्हा तुमच्या प्रार्थनेची उत्तर येताना तुम्ही पाहाल. कारण की देवाचं वचन सांगतं, परमेश्वर असे म्हणतो, तो आपला शब्द रडण्यापासून, आपले डोळे अश्रुपातापासून आवर. ज्या भगिनी, ज्या मात्या प्रार्थना करत आहेत, रडून प्रार्थना करत आहेत, शोक करत आहेत, त्यांचं देव या वचनाद्वारे सांत्वन करो. तुमच्या प्रार्थनेची उत्तर येत आहेत. आणि ते वचन सांगतं की पहा, तुझ्या श्रमाचं फळ तू खाशील. तू शब्द रडण्यापासून आवर, डोळे अश्रुपातापासून आवर, कारण तू तुझ्या श्रमाचं फळ खाशील. तुला भावी सुस्थितीची आशा असेल. ज्या स्त्रिया आज, ज्यांना मुलं आहेत, आज मातृदिन आहे,
मायवार आहे. या मायवारच्या दिवशी देवाचं वचन त्या सर्व स्त्रियांना विश्वास देतं की तुमच्या प्रार्थनेची उत्तरं येतील. तुम्हाला भावी स्थितीची आशा आहे, तो विश्वास दृढ राखा आपल्या ठाई आणि प्रार्थना विनंत्या करत राहा. तुमची मुलं लेकरं ज्या बंधनात आहेत ती सुटली जातील. प्रेज द लॉर्ड. शेवटचं वचन वाचूया. नीतिसूत्र 31 अध्याय 25 ते 29 वचन काय म्हणतात पहा. नीतिसूत्र याचा शेवटचं वचन वाचूया. नीतिसूत्र 31 अध्याय याचं 25 ते 29 वचन काय म्हणतं पहा. बल व प्रताप, पहा वचन काय सांगत. बल व प्रताप हीच तिची वस्त्रे आहेत, पुढील काळाविषयी निश्चिंत राहते. कुठली स्त्री पहा. तिच्या तोंडातून सुज्ञतेचे बोल निघतात, तिच्या जिभेच्या ठाई दयेचं शिक्षण असते, ती आपल्या कुटुंबास आचार विचारांकडे लक्ष देते, ती आळशी बसून अन्न खात नाहीत, तिची मुले उठून तिला धन्य म्हणतात, तिचा नवराही उठून तिची प्रशंसा करून म्हणतो. बहु स्त्रियाहून सद्गुण दाखविले आहेत, पण तू त्या सर्वाहून वरचढ आहेस. होय, ज्या स्त्रिया देवावर विश्वास दृढ राखत आहेत, आपल्या कुटुंबाकरता काम करत आहेत, तडजोड करत आहेत, हाताने काम करत असेल, कुठल्या कंपन्यामध्ये काम करत असेल, अशा सर्व स्त्रियाहून श्रेष्ठ आहेत. आपल्या घराकरता त्या तडजोड करत आहेत, आपल्या मुलाबाळांकरता प्रार्थना करत आहेत, विश्वासात दृढ राखत आहेत स्वतःला. त्या स्त्रिया बल व प्रताप ही तिची वस्त्रे आहेत. अशा सर्व स्त्रियांची वस्त्रे काय आहेत? बल आणि प्रताप. अशा सर्व माता ज्या आपल्या कुटुंबाकरता काम करत आहेत, आचार विचारांकडे लक्ष देत आहेत, आपल्या सुनांना, आपल्या लेकरांना ते देवाचं वचन शिकवत आहेत, अनुशासन शिकवत आहेत, काम करत आहेत, त्या बल प्रताप धारण केलेल्या अशा स्त्रिया आहेत. त्यांना पुढील काळाविषयी त्या निश्चिंत आहेत. त्या सर्व स्त्रिया देवावर विश्वास ठेवून दृढ आहेत आणि त्या पुढील काळाविषयी निश्चिंत आहेत. त्यांना कसलीही काळजी नाही. त्यांना माहित आहे परमेश्वराचा ठेवलेला, ख्रिस्तावरचा ठेवलेला विश्वास मला या सर्व येणाऱ्या सर्व परीक्षा प्रसंगापासून, सर्व संकटापासून वाचवेल. त्या स्त्रियांविषयी देवाचं वचन सांगतं, बल प्रताप हीच तिची वस्त्रे आहेत, पुढील काळाविषयी निश्चिंत राहते, तिच्या तोंडातून सुज्ञतेचे बोल निघतात, तिच्या जिभेच्या ठाई दयेचे शिक्षण असते. होय, देवाचं वचन सांगतं, ज्या स्त्रिया आपल्या कुटुंबाकरता काम करतात, अनुशासनात आपलं कुटुंब राखतात, तिच्या जिभेठाई दयेचं शिक्षण असतं. अशा स्त्रिया बल प्रताप धारण केलेल्या अशा आहेत, त्या सद्गुणी आहेत, त्या सर्व स्त्रियाहून श्रेष्ठ आहेत, ज्यांच्या ठाई देवाचा विश्वास दृढ आहे, त्या सर्व प्रार्थनेची उत्तर परमेश्वर त्यांना देणार आहे. त्यांना भावी सुस्थितीची आशा आहे. तिच्या तोंडातून सुज्ञतेचे बोल निघतात, तिच्या जिभेच्या ठाई दयेचं शिक्षण असते, ते आपल्या कुटुंबाच्या आचार विचारांकडे लक्ष देते, ते आळशी बसून अन्न खात नाहीत, तिचे मुले उठून तिला धन्य म्हणतात, तिचा नवराही उठून तिला प्रशंसा करून म्हणतो. बहु स्त्रियाहून सद्गुण दाखविले आहेत, पण तू त्या सर्वाहून वरचढ आहेस. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन त्या सर्व माता भगिनींना आज आधार देत आहे, विश्वास देत आहे. त्या स्त्रिया आपल्या कुटुंबाकरता काम करत आहेत, आपल्या मुलाबाळांच्या आजाराकरता, बंधनाकरता प्रार्थना करत आहेत, आपले मुलाबाळांना अनुशासनात राखत आहेत, देवाच्या वचनात राखत आहेत, ते सुशिक्षण आपल्या जिभेच्या ठाई राखत आहेत, प्रीतीचे बोल राखत आहेत. त्या स्त्रिया बलप्रतापाने धारण केलेल्या आहेत, त्या सर्व स्त्रियाहून वरचढ आहेत. अशा सर्व माता भगिनींना आज मायवरच्या ख्रिस्तामध्ये शुभेच्छा. विश्वासात दृढ स्वतःला राखा, त्यांना भावी स्थितीची आशा आहे. प्रेज द लॉर्ड. वाचलेली सर्व वचन प्रभू तुमच्या आमच्या सर्व ऐकणाऱ्याच्या जीवनामध्ये आशीर्वादित करो, कार्यान्वित करो. कनानी स्त्री, तिचा ठाई विश्वास होता आणि तिचा मनोरथ सिद्धीच केला.
नीतिसूत्रात सांगितलेली स्त्री ती ती आपल्या कुटुंबाकरता काम करणारी होती. आपल्या सर्व कुटुंबाला आचार विचारांकडे लक्ष देणारी होती. आपल्या मुलाबाळांकडे लक्ष द्या, वचनाचं शिक्षण राखा, विश्वास दृढ राखा. पहा, भावी सुस्थितीची तुम्हाला आशा राहील, विश्वास राहील, आणि ते विश्वासावर तुमच्या प्रार्थनेची फळं प्रभू येशू तुम्हाला दे. वाचलेली सर्व वचन प्रभू करो सर्वांच्या जीवनात आशीर्वादाची करो. आमेन. प्रेज द लॉर्ड. पुन्हा एकदा सर्व स्त्रियांना ज्या कष्ट करतात, आपल्या घराकरता काम करतात, त्यांना आजचा मायवार ख्रिस्तामध्ये आशीर्वादाचा गेला असेल असा विश्वास दृढ राखतो. शेवटच्या प्रार्थनेकडे जाऊया, प्रभूची प्रार्थना करूया आणि वचनानुसार आशीर्वाद घेऊया. आजची सभेगीता संपूया. धन्यवाद, धन्यवाद. स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद. या वेळे करता, समय करता फुलाताई त्यांचं कुटुंब आहे, छायाताई त्यांचं कुटुंब आहे, सॅमसन अंकल त्यांचं कुटुंब आहे, मंगलाताई आहेत, तसेच ते हिवाळे कुटुंब आहे, आई आहे, शेजारची ताई दादा, या सर्वांना या समय तुझ्या हाती देतो. वाचलेल्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू आशीर्वादित कर, त्याचं जीवन तुझ्या सामर्थ्याच्या विश्वासात दृढ कर. आणि आज मायवारच्या दिवशी ज्या भगिनी, ज्या स्त्रिया आपल्या कुटुंबाकरता कष्ट करत असतात, काम करत असतात, अनुशासनात आपले कुटुंब राखत असतात, त्यांच्या जिभेच्या ठाई प्रीती आहे, अनुशासन आहे, यांचं सर्वांचं जीवन ख्रिस्तामध्ये आशीर्वादित कर. त्यांच्या कामाच्या, हाताच्या कामाला प्रतिफळ दे पित्या. त्यांच्या मागण्या विनंत्या ख्रिस्तामध्ये पूर्ण कर. त्यांचं जीवन ख्रिस्ताच्या आशीर्वादाने भर. ज्या लेकरं, जे तरुण मुली आज काम करत आहेत, शिक्षण घेत आहेत, विशेष करून सॅमसन अंकलचे लेकरं आहेत, ऑनलाईन पाहत आहेत, त्यांचे लेकरं आहेत, त्यांच्याही जीवनामध्ये तुझे आशीर्वाद, ज्ञान, प्रीती ख्रिस्तामध्ये घाल. त्यांच्याही हाताला तू कामाचं फळ ख्रिस्तामध्ये दे. त्यांचं प्रतिफळ ख्रिस्तामध्ये त्यांना मिळावं असं तू कर. याच मायवारच्या दिवशी ज्या स्त्रिया त्रासामध्ये आहेत, कौटुंबिक त्रासामध्ये आहेत, त्या सर्व बंधनातून त्यांना ख्रिस्तामध्ये मोकळं कर. ज्या निराशामध्ये आहेत, ज्यांना पोटचं फळ नाही, मूल नाही, त्यांनाही ख्रिस्तामध्ये फळ मिळावं असं तू कर. ज्यांनी आज दुःखामध्ये आहेत, क्लेशामध्ये, त्यांचं ख्रिस्तामध्ये सांत्वन केलं जावं असं तू कर. सर्व लेकरांना तो आज्ञाधारिकपणा ख्रिस्तामध्ये तू घाल. सर्व पाळक सेवक यांनाही पवित्र आत्म्याच्या उत्सुकतेमध्ये घाल. त्यांच्या भरलेल्या उत्सुकतेद्वारे जे अंधकारात आहेत, ख्रिस्ताच्या प्रकाशामध्ये तू आण. होय, जिथे प्रार्थना चालू आहे, त्यातले प्रार्थनाचे अडखळ ख्रिस्तामध्ये तू घालव. आज सर्व देशामध्ये शांती राहावी. सर्व जवान, लष्कर यांना तुझं सामर्थ्य दे, अनुशासन दे, आणि सर्व वैरांपासून या देशाचं संरक्षण ख्रिस्तामध्ये तू कर. होय, सर्व दुष्ट कल्पना, सर्व वाईट घटनापासून भारतातील लोकांचं तू ख्रिस्तामध्ये संभाळ कर. योग्य निर्णय घ्यायची क्षमता प्रधानमंत्री, अनेक राज्याच्या मुख्यमंत्र्यांमध्ये ख्रिस्तामध्ये तू घाल. आणि तू शांती भारतामध्ये राखशील, आमचा विश्वास आहे. तसं तू प्रार्थना करतो. आज निराशात बसले, त्यांच्या ठाई तू ख्रिस्तामध्ये आशा घाल. वृद्धाश्रमातील वृद्ध लोक, लहान लेकरांच्या मुखास अन्न पाणी तू दे. ज्या स्त्रिया आज कष्ट करत आहेत, कुटुंबाकरता, मुलाबाळांकरता, नवऱ्याकरता, त्यांच्या हातच्या कामाला तू फळ दे ख्रिस्ता. तसेच तू सर्व डॉक्टर, नर्सेसला तुझ्या आरोग्यातील स्पर्श कर. त्यांच्या स्पर्शाद्वारे, तुझ्या आरोग्यातील स्पर्शाद्वारे सर्व पीडित व्यक्तींचा आजार ख्रिस्तामध्ये तू घालव. जे बिछानाला खिळले आहेत, यातनेमध्ये, ज्यांना छातीचे विकार आहेत, बीपीचे विकार आहेत, डोळ्यांचे विकार आहेत, नसांचे विकार आहेत, हाडांचे विकार आहेत, पोटाचे विकार आहेत, त्वचेचे विकार आहेत, मेंदूचे विकार आहेत, अशा सर्वांना ख्रिस्तामध्ये मोकळं केलं जावं. प्रभू आत्मा आहे, प्रभूचा आत्मा जिथं आहे तिथं सर्व प्रकारची मोकळीकता आहे. त्यांना स्वतंत्र कर त्या सर्व अंधकारापासून. शिक्षक लोकांनाही तुझ्या ज्ञानाप्रीतीमध्ये घाल. लहान लेकरं जे अभ्यास करत आहेत, त्यांना त्या ज्ञानामध्ये ख्रिस्तामध्ये तू घाल. सॅमसन अंकल, त्याची लेकरं, त्यांच्या जीवनात तुझं आरोग्य, प्रीती, शांती, वचन ख्रिस्तामध्ये घाल. त्यांचंही तू सांत्वन केलेलं आहे, आणि देवात त्यांच्या जीवनात तुझी प्रीती ख्रिस्तामध्ये राखलेली आमचा विश्वास आहे. तुला ताई, त्यांच्या कुटुंबामध्ये तुझं आरोग्य, शांती, प्रीती राहू दे. त्यांच्या हाताला तू प्रतिफळ दे ख्रिस्ता. छायाताई पडवळच्या जीवनामध्ये तुझी शांती, प्रीती, तारण ख्रिस्तामध्ये विदित व्हावी. त्यांच्या हाताला फळ द्यावं असं तू कर. स्वराज्याला तुझ्या आत्म्यामध्ये, पवित्रकरणामध्ये, स्वतंत्रमध्ये घाल. त्याची सर्व बंधनं ख्रिस्तामध्ये काढ. या तिन्ही घरामध्ये तुझा आशीर्वाद, बरकत ख्रिस्तामध्ये राहू दे. मंगलाताई, तसेच तू मंगलाताई आहेत, हिवाळे कुटुंब आहे, यांच्या जीवनात तुझं आरोग्य, शांती आणि सामर्थ्याचा विश्वास दृढ कर.
त्यांच्या लेकरांना तुझ्या आरोग्या शांती प्रीतीमध्ये भर. त्यांच्या ज्या मागण्या विनंत्या आहेत तुझ्याकडे त्या पूर्णतः जाण्याचा सामर्थ्य विश्वास त्यांच्या ठाई कार्य करू दे आणि त्या विनंत्या तू पूर्ण केलेला आहेस असा आहे मी ख्रिस्तामध्ये विश्वास तुझकडे सादर करतो. सर्व प्रार्थना विनंत्या या समी पूर्ण झाल्या त्याबद्दल धन्यवाद ख्रिस्ताच्या नावात देतो. फुला त्यांचं कुटुंब, छाया त्यांचं कुटुंब, सॅमसन अंकल त्यांची लेकरं, आई शेजारचे ताई दादा त्यांची सुना नातवंड, हिवाळे यांचं कुटुंब, मंगलाताई, कोट डॉक्टर आहेत, ऑनलाईन जेवढे पाहत आहेत या समय तुझ्या हाती देतो. प्रत्येकाला तो ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केलेला आहे. त्यांच्या मागण्या विनंत्या ख्रिस्तामध्ये पूर्ण केलेला आमचा विश्वास आहे. त्याबद्दल धन्यवाद देत ही प्रार्थना ख्रिस्ताच्या नावात केली म्हणता एक पित्या, आमेन. या आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. या आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची सेवा कर आज आम्हास तू दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास सोडले आहेत तसेच तू आमच्या ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर तो आम्हास वाईटापासून सोड, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ, आयुष्यभर राखीता करावा प्रतिपाळ. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची संबंधिता तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन. प्रेज द लॉर्ड. आनंदी राहा, सुखात राहा. पुन्हा एकदा मायवरच्या शुभेच्छा, ख्रिस्ताचा आशीर्वाद. परत प्रभूची इच्छा असेल तर पुन्हा भेटूया. आमेन.